ते मला येतं. मी आता स्पष्टच तुम्हाला बोलते, जे डिलिव्हरीत जे असतंय ते सगळं काय मला समजता येतंय, माझ्या ध्यानात आहे. सांगितलेलं शिकवलेलं सगळं काय माझ्या ध्यानात आहे. बरं जाऊ दे, भावानं काय केलं तो काय नेलं ती सांग मला आधी. मी कपडे नेते काय गा असं ना, आपली नेहायचं काम आहे. मस्त ज्याच्यापाशी आहे ती मस्त डागडुगून येते, ती आपली परिस्थिती नाही, काहीच नेलं नाही. आणि जेव्हा ही जाते तेव्हा काय का होईना तिकडं आणती बरं का, मोकळी कावायची येत नाही. आणि आताच्या परिस्थितीमध्ये जास्त वाईट जर कुणाला वाटत असेल हिच्या बदली, तर मात्र तिचा बाप आहे त्या जास्त. अंतरणापासनं जर रडू येणार हो का, परपंचात ज्यावेळेस आपला भाव गुंततो त्यावेळेस थोडी का होईना आपल्या भावाची माया कमी होती. आपल्याच नाही, सगळीकडे चालू आहे ते. त्यामुळे मी सांगते, पूर्णचपणे कमी होत नाही. पण भाव जे आपण कसा आपल्या परपंचात गुंततो तसा भाव पण त्याच्या परपंचात गुंततो. बहिणीनं वाईट वाटतं हिला आई नाही, उद्या त्या क्षणाला आईची गरज जास्त असते. आई पाहिजे आहे, कोण कुणाचं नसतं, कुणीही असू द्या, कोण कुणाचं नसतं. बाप मस्त डोक्यावरनं हात फिरवल, पण ज्या वेळेस ती कंडिशन असते, ज्यावेळेस ती आई आधार देते, आई 4 शब्द आपल्याला नीट समजून सांगते, ती कोणचीच स्त्री सांगू शकत नाही. ती क्षण एवढा बेकार असतो. कसा आहे माहिती आहे का, बायचा पुनर्जन्म त्यात होऊन जातो. लय वाईट आहे ती. भ्या वाटते आता माझं काय झालंय सगळं त्यातनं, सगळ्यातनं मी रिकामी झाली या सगळ्यातच. पण ही म्हणती ताय माझं कसं व्हायचं, पुढं लय हाय, लेकरं कवा मोठी व्हायची, माझं कवा रँकीला लागायचं, माझं ही माझं ती, माझी लेकरं रडायची, माझं कसं असं. म्हणजे तिच्या डोक्यात अनेक विचार येतात. ह्यांची लेकरं सांभाळायला आम्ही होतो तर, पण आमची लेकरं सांभाळताना कोण सुद्धा नव्हतं. लय हालाकीतनं दिवस काढले ते, लय म्हणजे लय. ती आईकंड उणी असली तर सगळीकंड ही भरीव आहे बरं का. आईची तेवढी सावली नाही, तर सगळीकंड हिला आईची उणी म्हणजे कमी असल्यामुळे सगळी मला एवढी भरभरून प्रेम देते. लय नाही बरं का, सासरकडनं पण तसंच प्रेम भेटलं. तिथं जरी आई नसली तरी तिकडं ती सगळीच होती ना. आता इकडं सासरला येऊन ताई आहे, त्या भाऊजी येतं, खरं बरं का एवढी प्रेम करते ती, कधी दुखवत नाही ती कधी. आणि मला तसं काय वाटत पण नाही, लय भारी वाटतं. आणि काय असेल ती माझ्या भल्याचा विचार करते ती सगळी. तुम्हाला खोटं सांगत नाही मी, माझ्या ह्या कंडिशनला ताईच जबाबदार आहे. त्या तिथं देवापाशी बोलण्यापासनं ते आतापर्यंत सगळं खरं होत चाललंय आणि सगळं चांगलं सुरळीत चाललंय. अजून जे आमची अपेक्षा आहे, ताईनं म्हणलेलं जेवढं पूर्ण झालं की तिथं देवापाशी तर आम्ही जाणारच आहे. पण खरं जर का ताईचा ह्याच्यात लय मोठा वाटा आहे मला. मी तर खरं सांगते बरं का, लय म्हणजे लय मोठा. माझा काय वाटा नाही का, देवापाशी देवापाशी पण आहे, पण कुठल्या जावासाठी मागायला लागली ही मला वाटतं. ती लय आहे म्हणजे मोठ्या बहिणीसारखं. खरंच बरं का, अजून पण लग्न झाल्यापासून मी करते दाडापणा. माझं पण कसं असतं, विचार वेगळं वाईट आलं की मग माझं वेगळं जरा चलेंद्र असतं. पण ताईनं तसं कधीच चुकवत नाही. त्या लय नरडेल तर म्हणजे येऊन भांडणार, बोलणार, शिव्या देणार, म्हणजे त्यांच्यावर होईल तेवढं होणार पण बोलणार असं करते त्या. ती मला तेवढं लय आवडतं. काय का, खरंच की मला बांधलेली तुला लय आवडतं. मग काय म्हणजे मला काय वाटतं, आपण खरंच बरं का एवढं बारका असून जर दाडापणा करत असून सुद्धा ताई कुठं तर बोलते त्या, हीच मोठं. सकाळी म्हणजे अशी जाऊ दे, तिला ती बोलत नाही तर नाही बोलली काय आपलं तर त्यांच्या वाचून तटते या, असं कधीच करत नाही. त्या त्यांच्या बरोबरीनं मला घेऊन चालते त्या. एवढं मला त्यांचा स्वभाव लय आवडतो. मी त्यांना बोलून दाखवत नाही, पण मला ती खरं नाही अजून मनात राहतं. खरंच ताई बोलते बरं का माझ्या संग, राग करते त्या. पण कुठं तर माझं त्याच्या मग चुकतंय, ती पण मला परत कळतं. अगोदर कळत नाही, अगोदर नाही, परत कळतं. मग ते असं होतं. अगोदर नाही, उशीर पर्यंत उशीर ती टायमिंग निघून गेल्यानंतर ना मग शेवट कळतं की बाबा आपल्याकडे चुकलंय. झालं नाही बरं, झाली भांडणं कुठं होत नाही ती. म्हणजे तेवढं राहतोच रुसवा भांडण थोडंफार इकडे तिकडे राहतं. पण आम्ही अजून तर वेगळं झालं नाही. कोणी पण बरं का थोडं इकडं तिकडं होतं. आता गेल्यावर मात्र माझं मरा नाही. मी अगोदर सांगितले ती शिरड तेवढी एकूण टाका, मायाच्यानं होत नाही. तिला माहित आहे मी शान घाण टाकत नाही, मी झाडं लोटून करत नाही, मला मणक्याचा त्रास आहे, मी अजिबात काय करत नाही. आता चांगलं 1 वर्ष होत आलं मी वाकून कुठलीच कामं करत नाही, कारण की मला परत लय त्रास होतो म्हणून मी काय करत नाही.
साधं दारातलं सुद्धा झाडून मी काढत नाही, सगळं पोरं ह्यानी काढते ते. हिनं बघितलंय फक्त भाकरी तेवढं भाऊजीला घालीन म्हणलं, आणि तुझं हे घर तेवढं झाडून काढीन, ह्याच्या पलीकडे आपल्याला काय. ती म्हणते घर राहून द्या, त्यांना तेवढ्या भाकरी घाला, बाद झालं तेवढंच लय आहे म्हणते माझ्यासाठी. तिचं म्हणणं काय राहणं पण जरा अवघड आहे, ताईला माहितच आहे की. हिथं जर राहिले तरी काय अवघडलेलं नाही बरं का, सगळं म्हणजे सोपं आहे. तिच्या आईला जर इथं तिनं बोलवून घेतलं तरी सुद्धा होतंय सगळं नीटनेटकं. किती मी म्हणते 10-15 दिवसच, परत मी हायच, मी काय नाही म्हणलं नाही, मी हाय म्हणले. 15 दिवस तुझ्या आईला बोलवून घे, बाकीचं सगळं मी करते, नाही म्हणलं नाही. करायला काय, ती पण एक बायच आहे, मी पण एक बाय. तिचं करायला काय, मी तिला माहित आहे तिचं केलंय, पण पहिल्यांदा पण तिच्या पुरीचं ही सगळं मी केलंय. करायला काय मी नाही म्हणत नाही, फक्त माझ्या आता हातावर ताट आल्यामुळं मला काय करायचं नाही. 6 महिना एवढंच मी मागून घेतलं नाही, जावंच कुंचीच मागून घेत नाही. त्यावेळेस माझ्या डोक्यात पण आलं नाही ती, फक्त मी पुरीच तेवढं मागून घेतलं. मेन माणसंच घेतलं या. हा, तिचं तेवढं मी मागून घेतलं, म्हणलं पुरीचं मी करीन म्हणलं, आणि माझ्या 2 पोरांचं पुरीचं एवढं मी मागून घेतलं, बाकी मी काय मागितलं नाही. त्यावेळेस डोक्यातच आलं नाही माझ्या, आणि कायच नाही. सगळं असं म्हणजे आता वाटतं त्यावेळेस मागून घेतलं असतं तर हिचं हिथंच समजा केलं असतं, तिला जाऊच दिलं नसतं तिकडं माहेरला. देवाची कामं असते ती. कसं आहे माहितीये का, जाणत्या माणसावनी सगळं मला त्यातलं लेकरांचं कळतंय, पण त्याला आंघोळ घालायची ही सगळं काय असतं ते मला येतं. मी आता स्पष्टच तुम्हाला बोलते, जे डिलिव्हरीत जे असतंय ते सगळं काय मला समजतं, येतंय, माझ्या ध्यानात आहे. सांगितलेलं शिकवलेलं सगळं काय माझ्या ध्यानात आहे. त्यामुळं तान्या लेकराला आंघोळ घालायची ही काय टेन्शन नाही. अजून पण मीच बघते आंघोळ ती कोणी घातली सांग, तिला तर काय सगळं केलंय ताई, सगळं केलंय. आणि रात्री बाबूजीला म्हणलं भाकरी करू काय, भाऊजी देऊ का, नको नको मटणात कालवून तेवढं द्या, भाकरी हाय त्या. बर म्हणलं नाही. कोंबडा कापला होता आम्ही काल, तुम्ही गेल्या कापून खाल्ला, सोडून तुला हाडू खाल्ले माहिती आहे. तुम्ही चांगलं केक खाय, आईस केक खाय गेलता तिथं. भावानं बहिणीसाठी किती ते गेले बघा इथं. कुटा करून आणून दिलं, कुटा करून दिले मेवे माझ्या शरीरात बघू आता देते का न्यायला काय त्याला. आणि काय तर पाठी ही झालत काय सांगायचं तुला. जता आले ठिक घेऊन भाऊजीला हाक मारली, अंकार त्या ताटावरनं उठून गेला, आणि तसाच शर्ट आणायला अजून खाली नेलं भाऊजीनं. जेव्हा त्या ताटावरनं ठिक खाली उतरवलं, परत भाऊजीला खाली शर्ट आणू लागाय गेला. शर्ट आणली, बांधली, मला मग जेवला. मला म्हणत होतं शर्ट आहे ते कसं करायचं कसं नाही. ते अवघड आहे, 10-15 शर्ट आहे त्यामुळंच पोड येत आहे. आणि कसं मी असणं आणि ही घरची बाई असणं वेगळंच असतं. जे त्याचा परपंच आहे, जे त्याच्या परपंचाला जे ती वडाताण करून करतं, माझं करणं आणि हिच्या करण्याला फरक किती पण करू द्या, पण फरक ही राहतच असतो. त्यामुळे हिला काय म्हणते, करडं बोकडं आहे ती इकून टाक, 2 शर्ट तेवढी ठेवू. आता परत बारकं लेकरू आल्यावर तुलाच त्रास होणार आहे, दुसरं कोणाला नाही. मी हिला समजून सांगते, डाळिंब आपल्याला आता लावायचे, लय वडाताण करायचं नाही. आपलं लेकरू बघत बघत काय असेल ती कामं करायची. हिला सांगाय गेलं की हिला लय वाटतं वाईटच.